महाराष्ट्र शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठक। कायद्याच्या चौकटीत बसवून आरक्षण कसं देता येईल याबाबत मुख्यमंत्र्यांचं शिष्टमंडळाला आश्वासन, तर तातडीनं एक नवी समिती गठीत करण्यात येईल, शिंदेंची माहिती। धनगर आणि धनगड एकच असल्याचा जीआर काढण्याची मंत्री शंभूराज देसाईंची मागणी। 3 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांची समिती गठीत करणार, आंदोलनकर्त्यांना उपोषण थांबवण्याची विनंती। राज्य सरकारचा समिती स्थापन करण्याचा निर्णय मान्य नाही, पंढरपूरमधील उपोषणकर्त्या धनगर समाजातील आंदोलकांचा पवित्रा। मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसणार। आज मध्यरात्रीपासून जरांगेंचं आमरण उपोषण। सगळे सोयरेच्या मागणीवरून जरांगे ठाम। सगळे सोयरे कुणबी प्रमाणपत्र तिन्ही गॅझेटबाबत सरकारनं दगाफटका करू नये, सरकार अंमलबजावणी करणार असल्याचं भुमरेंनी सांगितलंय। तर हैदराबाद सातारा गॅझेटबाबत लवकर निर्णय घेणार असल्याचं संदीपान भुमरेंचं आश्वासन। हैदराबाद गॅझेट लागू करण्याची मराठवाड्यातील मराठा समाजाची मागणी। हैदराबाद गॅझेटचा मराठा आरक्षणासाठी उपयोग व्हावा, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। मनसे नेते आणि सरचिटणीसांची आज बैठक। मुंबईतील विधानसभा मतदारसंघांबाबत चर्चा होणार। सिल्लोडमध्ये सरकार विरोधातील मोर्चात सत्ताधारी पक्ष आणि भाजपचे नेते रावसाहेब दानवे सहभागी। भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाल्यानं मोर्चा। पंतप्रधान होत असाल तर पाठिंबा देऊ, विरोधी पक्षातील एका मोठ्या नेत्याची मला ऑफर, पण मी कोणत्याही पदासाठी तडजोड करणार नाही, नितीन गडकरींचा गौप्यस्फोट। गडकरी कधी खोटं बोलणार नाही, विरोधकांनी तोडफोड करून चेहरा देण्याचा प्रयत्न केला असेल। गडकरींची पंतप्रधान पदाची कॅपॅसिटी असू शकते, पण तो त्यांचा पक्षांतर्गत विषय, संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। नितीन गडकरी संघाच्या मुशीतील स्वयंशिस्तीचे नेते, गडकरींना कुणीही प्रभावित करू शकत नाही, गडकरी पंतप्रधान इतकेच मोठे नेते आहेत, प्रवीण दरेकरांचं वक्तव्य। गडकरींनी पीएम पदावर नाही तर महामार्गावर बोलावं, चंद्रासारखे रस्ते महाराष्ट्रात का बांधले, आदित्य ठाकरेंचा निशाणा। संत एकनाथांच्या महाराष्ट्रात एकनाथ नावाला कलंक लावणारा गद्दारनाथ जन्माला आला, उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका। लाडकी बहीण योजना महाविकास आघाडीवाल्यांना बघवत नाही, लाडक्या बहिणी शिंदेंचे आभार मानतात, हे ठाकरेंना बघवलं नाही, तुम्ही मुख्यमंत्री असताना काय योजना राबवली नाही, शंभूराज देसाईंचा ठाकरेंवर निशाणा। आपल्या मनातील मुख्यमंत्री मंचावर बसलाय, लवकरच आपलं सरकार येणार, ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत संजय राऊतांसह सुभाष देसाईंकडून पुनरुच्चार। पवार, चव्हाण, देशमुख, फडणवीस मुख्यमंत्री म्हणून चालतात, मग तुम्हाला ठाकरे घराण्याचा मुख्यमंत्री का चालत नाही, सचिन घायाळ यांचा सवाल। पैठणमधल्याला निष्ठेचं पाणी कळालं नाही म्हणून गद्दारीची दारू पिली, उद्धव ठाकरेंचा संदीपान भुमरेंवर निशाणा। संदीपान भुमरे कारखान्यावर स्लिप बॉय होते, भुमरेंना बाळासाहेबांनी आमदार आणि उद्धवजींनी मंत्री केलं, संजय राऊतांची संदीपान भुमरेंवर टीका। पैठण तालुक्यातील गुलामी संपवणार, ठाकरेंची साथ सोडल्यानंतर भुमरेंच्या डोक्यात दारू घुसली आहे, ठाकरे गटात प्रवेश केलेल्या सचिन घायाळ यांचा भुमरेंवर हल्लाबोल। आमचे खूप आधीपासून कौटुंबिक संबंध, यात कुठलंही राजकारण नाही, शरद पवारांच्या भेटीवर भाजप नेते अमरीश पटेल यांचं स्पष्टीकरण। 26 सप्टेंबरला पंतप्रधान मोदी वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार, पंतप्रधानांच्या हस्ते नगारा वास्तूचं लोकार्पण होणार, वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड यांची माहिती। पंतप्रधान मोदी आज राज्यातील 3 नवीन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार, कोल्हापूर पुणे, पुणे हुबळी आणि नागपूर सिकंदराबाद मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावणार। झारखंडमधील 2 मोठ्या प्रकल्पाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन, देवघर जिल्ह्यातील मधुपूर बायपास लाईन आणि हजारीबाग टाउन कोचिंग डेपोची पायाभरणी। संभाजीनगरमध्ये राजश्री उमरेंनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेलं उपोषण 14व्या दिवशी स्थगित, केसरकर सत्तारांच्या उपस्थितीत राजश्री उमरेंचं उपोषण स्थगित, 2 आठवड्यात मागण्या मान्य करण्याच्या अटीवर उपोषण मागे। कुणीही मुख्यमंत्री होऊ दे, मला काय करायचंय, फडणवीस अजितदादांच्या भावी मुख्यमंत्री बॅनरवर आव्हाडांचा टोला, काही झालं तरी मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार, आव्हाडांची प्रतिक्रिया। 2 दिवसांनंतर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची घोषणा, महाराष्ट्रासोबत दिल्ली विधानसभेची निवडणूक घ्या, केजरीवालांची मागणी। केजरीवालांचं राजीनाम्याचं भाष्य म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण, अरविंद केजरीवालांच्या राजीनाम्याच्या वक्तव्यावर अण्णा हजारेंची टीका। नांदेडमध्ये भाजपच्या साडी वाटप कार्यक्रमात गोंधळ, साड्या वाटण्यापूर्वीच आयोजकाला कार्यक्रम बंद करावा लागला, साडीसाठी महिलांची झुंबड, शिस्त मोडून महिलांनी साड्या हिसकावल्या। सांगलीत चिमुकल्यांच्या हातांवर जयंत पाटलांचा ऑटोग्राफ, चिमुकल्यांचा हट्ट पूर्ण करत जयंत पाटलांनी हातावर ऑटोग्राफ दिला। पुण्यात बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी, विसर्जन मिरवणूक लक्षात घेता 2 दिवसांपासून बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी।
अजितदादांकडून लालबागच्या राजाचं दर्शन, राजाच्या दर्शनानंतर दादा चिंतामणीच्या चरणीही लीन. आदित्य ठाकरे आज पुणे दौऱ्यावर. पुण्यातील विविध गणपती मंडळांना भेटी देणार. दुपारी 4 वाजता आदित्य ठाकरे दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेणार. ठाण्यातील उसळमध्ये घरगुती बाप्पासाठी ठाण्यातील गणेश चाळचा देखावा, थर्माकॉल आणि प्लास्टिकचा वापर न करता बाप्पासाठी आकर्षक सजावट करण्यात आली. बाप्पाचं विसर्जन निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी मुंबई महापालिका सज्ज. 12,000 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर जबाबदारी तसंच 71 नियंत्रण कक्षाची स्थापना. नागपुरात खाद्यतेलाच्या किमती वाढण्यास सुरुवात. किमतीत किलोमागे 20 ते 25 रुपये वाढले. सीमा शुल्कात वाढ केल्याचा परिणाम. शेतकऱ्यांना फायदा होणार तर सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार. ऐन दसरा दिवाळीत तेलाला महागाईची फोडणी बसणार. आयात शुल्क वाढवल्यानंतर खाद्यतेलाचे दर लिटर मागे 10 ते 20 रुपयांनी वाढणार. मुंबई बंगळुरू 14 पदरी महामार्गाचं काम 6 महिन्यात सुरू करण्यात येणार. नितीन गडकरींची माहिती. मुंबई बंगळुरू महामार्गामुळे पुणे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला वेग. गुजरातच्या सुरत आणि आणंदजवळ रेल्वे रूळ टाकण्याचं आणि जोडणीचं काम सुरू. नालासोपाऱ्यात 32 वर्षीय महिलेवर अत्याचार. तुळिंज पोलीस ठाण्यात 2 नराधमांविरोधात गुन्हा दाखल. अंबरनाथमध्ये निर्माणाधीन इमारतीच्या मजुराकडून मुकादमाची हत्या. मजुरी कमी दिल्यानं मुकादमाच्या डोक्यात हातोड्यानं वार. शिवाजीनगर पोलिसांकडून मजुराला अटक. गोंदियाच्या पूरपरिस्थितीत बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह 6 दिवसांनंतर सापडला. घर कोसळल्यानंतर महिला बेपत्ता होती. राजस्थानच्या 8 जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा. उत्तराखंडमध्ये अनेक ठिकाणी भूस्खलन तर 478 रस्ते बंद. पावसामुळे जनजीवन विस्कळीत.